टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। युनोनं 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून सर्व देशांनी साजरा करावं, सगळ्या जगाने साजरा करावं म्हणून जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं या 2 दिंड्या काढण्यात आलेल्या आहे। एक नागपूरहून जी दिंडी निघाली ती धनंजयराव गाडगीळ यांच्या नावानं निघाली आणि मुंबईहून सुद्धा एक दिंडी निघाली वैकुंठभाई मेहतांच्या नावानं निघाली। या दोन्ही दिंड्यांचा संगम विठ्ठलराव विखे यांच्या समाधीस्थळाजवळ राहता तालुक्यामध्ये आज झाला आणि या दोन्ही दिंड्यांचं राहता तालुक्यातल्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं स्वागत केलं, ज्या जल्लोषानं स्वागत केलं, त्याच्यामुळे आमचा जो काही उद्देश होता हा दिंडी काढण्याचा की पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं ते दूर व्हावं, एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पतसंस्था चालवताना आपल्या मागे कोणीतरी आहे, मी आहे तुमच्या पाठीशी, या स्वामी समर्थाच्या उक्तीप्रमाणे राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचा जो काही उद्देश होता आमचा तो राहत्यामध्ये पूर्णपणे सफल झालेला आहे। राहत्याच्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं अभिनंदन करतो। सहकार परिषदेच्या निमित्ताने राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांच्याकडे नेमकं आपली काय मागणी असणार, काय अपेक्षा आहे? आमच्या मागण्या खूप आहेत, मागण्या आम्ही मागतच राहणार आहोत। सहकार खात्याशी आमचे वादही आहेत, आम्ही भांडत राहणार आहोत। भांडण कशा करतं आहे आमचं? सहकार खातं म्हणजे आमचं मायबाप आहे, लेकरांना नाही भांडायचं तर कोणी भांडायचं? परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकार खातं आणि फेडरेशन एकत्रितरित्या काम करून या महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीला एक नवी दिशा कशी देता येईल, महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जे काही जगात सगळे सहकाराचे विभाग आहे त्यामध्ये 1 नंबरची कशी होईल याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।